श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे या चॅनलवरती स्वागत आहे. उद्या दिनांक 22 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार. उद्या पिठोरी अमावस्या आहे. पिठोरी अमावस्या हा श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस आहे. अमावस्या सकाळी 11:56 चालू होत आहे आणि अमावस्या समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 23 ऑगस्टला 11:37 समाप्त होत आहे. अमावस्ये दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे. सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळाचा 7 वेळा उतारा करून फेकून द्यावा. अमावस्येला करायच्या विशेष सेवा म्हणजे सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर किंवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये. घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराची वाईट शक्ती, करणी, भाणामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसून घ्यावा. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकावून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना आसोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे. अमावस्येला आसोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा आणि वल्गासूक्त 11 वेळा म्हणावे. गोरक्ष चिंच, आसोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदरचे बांधलेले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत ठेवून द्यावे. आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा किंवा नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. आणि हिरण्यदान करावे. ज्यांचे वडील नाहीत त्यांनीच हिरण्यदान करावे. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 वाजता जानवी जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान द्याव्यात. प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये. आणि घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जाळताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र यांचा जप करावा. दर पौर्णिमा अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. नारळ खराब झाल्यास विसर्जन करावा आणि शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये. पिठोरी अमावस्या हा श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस असल्याने आपल्या केंद्रामध्ये महादेवाच्या पिंडीला दही भात लेपन करून श्रावणातील सेवेचा समारोप केला जातो. आपण पण महिनाभर श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केला असेल किंवा शिवमहिम स्तोत्र केला असेल तर आपण पण घरच्या घरी आपल्या महादेवाच्या पिंडीला दही भाताचा लेपन करू शकतो. आणि हा दही भाताचं लेपन केलेलं आपण आपल्या घरच्या घरी प्रसाद म्हणून खाऊ शकतो. आणि शक्य असेल तर आपण केंद्रात जाऊन तिथे जे महादेवाच्या पिंडीवर दही भाताचा लेपन केलेला असतो तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. आणि तो प्रसाद विशेषतः मद्यपी, धूम्रपी, हट्टी,
मुले, आजारी, विकलांग अशा व्यक्तींना द्यावे, जेणेकरून त्यांच्या असलेल्या सवयी व आजार नाहीसे होतील. उद्या केंद्रात सर्वात प्रथम दहीभात लेपन करून भगवान शंकराच्या पिंडीचे पंचोपचार पूजन केले जाते आणि त्यानंतर शिव अष्टोत्तरी नामावली पठण केले जाते आणि प्रत्येक नावाला एक बेलपत्र महादेवांच्या पिंडीवर अर्पण केले जाते आणि वरील सर्व सेवा सायंकाळी नैवेद्य आरतीच्या अगोदर पूर्ण केल्या जातात. म्हणूनच आपणही केंद्रात जर शक्य असेल तर नक्कीच जावे आणि हा दहीभाताचा लेपन केलेला प्रसाद घ्यावा, किंवा शक्य नसेल तर आपण घरच्या घरी आपल्या महादेवाच्या पिंडीला दहीभाताचे लेपन करावे आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. श्री स्वामी समर्थ.